नमस्कार लाडक्या बहिणींनो. जो काही लाडक्या बहिणींना जो काही 17वा हप्ता मिळणार होता तर त्याला भरपूर विलंब झालेला आहे. डिसेंबर महिना आता जवळपास संपत आलेला आहे. उद्या 25 डिसेंबर आहे आणि 25 डिसेंबरची ही ख्रिसमसची, नाताळाची सार्वत्रिक अशी सुट्टी आहे. आणि अशा स्थितीमध्ये जे काही 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तर त्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे किंवा त्याबद्दल नेमकी काय खरी माहिती आहे? बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आज सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण काल परवा जे काही नगर परिषद निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे काही महायुती सरकार आहे तर भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांना घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं सरकार हे बरंच खुशीत आलेलं दिसतंय. आणि या खुशीमध्ये सरकारकडून 3,000 रुपये आणि 4,500 रुपये वाटप करणार असल्याची घोषणा ही बऱ्याच युट्यूबर्सने केलेली आहे, बातमीदारांनी केलेली आहे. मात्र ते नेमकं काय खरं आहे आणि नेमके पैसे कधी मिळणार? जो काही 17वा हप्ता मिळणार होता तर त्याला बराच विलंब होतो आहे. जो काही दिवाळीला सरकारने जे काही 5,500 रुपयापर्यंत एकूण बोनस देऊ केलं होतं की 3,000 अधिक 2,500 रुपये बोनस, मात्र ते बोनस अद्यापही मिळालेलं नाही किंवा मिळणार याबद्दल कुठलीही शाश्वती किंवा आशा नाहीये. दुसरीकडे जे काही नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळायचे आहेत तर ते अजून मिळालेले नाहीत. आणि बऱ्याच लाडक्या बहिणीकडून अशी मागणी होत आहे की सरकारकडून एक निश्चित अशी तारीख ठरवली जावी आणि त्या तारखेला किंवा त्या आठवड्यामध्ये पैसे हे लाडक्या बहिणीच्या खात्याला वितरित करण्यात यावेत. उगीच लाडक्या बहिणीचा अंत पाहू नये, कारण बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा चुकीच्या आणि खोट्या माहित्या येतात आणि त्यामुळं मग होतं काय की आमच्या बहिणी ह्या काम धंदे सोडून मग त्यांना त्या आधार सेंटरला जावं लागतं किंवा इतर ठिकाणी ऑनलाईन सेंटरला जावं लागतं आणि त्या ठिकाणी मग ते पैसे आले किंवा नाही याच्यासाठी फुकटच वेळ जातो. बऱ्याचदा सर्व्हर डाऊन असतं आणि अशा स्थितीमध्ये मग बऱ्याचदा गैरसमज किंवा चुकीचे समज पसरले जातात की खात्याला केवायसी नसेल किंवा माझ्याकडून काहीतरी गफलत झाली असेल म्हणून पैसे आले नसतील, असं बऱ्याचदा होतं. आणि मग सरकारने जर अशी प्रत्येक महिन्याची जर तारीख निश्चित केली किंवा दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे कुठल्याही परिस्थितीमध्ये जमा होतील किंवा 1 ते 5 तारखेपर्यंत किंवा 5 ते 10 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे पैसे जमा होतील, अशी काही जे काही चाकरमान्यांचं जे काही वेतन आहे त्या वेतनावर जो काही पैशाची तरतूद करावी लागते तर तेवढा खर्च या लाडक्या बहिणीचा नाहीये. दर महिन्याला फक्त 1,500 रुपये द्यावे लागतात आणि सरकारकडे ही कोणी मागणी केली नव्हती. मात्र बऱ्याच ह्या अशा खोट्या बातम्या आहेत. त्यामुळे डिसेंबर महिना संपत आला तरीही अजून 17वा, 18वा किंवा 19वा हप्ता मिळण्याची कुठलीही अजून चिन्ह दिसत नाहीत किंवा अर्थ मंत्रालयाकडे किंवा वित्त विभागाकडे त्याबाबतची तरतूद नाहीये. याबाबत कुठलाही GR काढायची गरज नसते. मात्र बऱ्याच रात्री उशिरा GR आला किंवा हे झालं, या 12 जिल्ह्यात आदेश झाले, असं झालं, ह्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या असतात. याच्यावर अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तेव्हा सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करत असतो. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दुसरीकडे जो काही नोव्हेंबरचा, डिसेंबरचा आणि जानेवारीचा जो काही हप्ता मिळणार आहे तर निवडणुका आणि आचारसंहितेमुळं याला थोडा विलंब झालेला आहे. मात्र आचारसंहितेचा याच्यावर काही परिणाम होत नाही किंवा हे जे काही रुटीन पैसा आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये काही व्यत्यय येण्याचं काही कारण नाही. मात्र सरकारकडे पैशाची तरतूद नसल्यामुळे थोडासा विलंब होतो आहे. अशा स्थितीमध्ये एकतर नोव्हेंबरचा 1,500 रुपयाचा हप्ता या 31 डिसेंबर पर्यंत मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी किंवा ती 2 महिन्याची एकत्रित अशी 3,000 रुपये येतील किंवा जानेवारीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही माहिती सरकारी सूत्राकडून आलेली आहे. तेव्हा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. धन्यवाद.